वाटतं? अरे काय रे, तू ओके ना? अरे थँक्यू. काय झालं? तू जर का ते नाटक केलं नसतं तर मी आईच्या नजरेत अजून उतरलो असतो. ए बाबा, ते होऊ देणार आहे का मी? आणि अख्ख्या जगात ना तू इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी, कळलं? ए भाई बोला भगवान बोला यार, तुझ्यासाठी नाही करणार तर कोणासाठी करणार? हा पण माझ्यामुळे सगळ्यांच्या नजरेत तू अननेसेसरी वाईट झालो एवढंच ना. मी चांगलाच कधी होतो. अरे पण तू एक आदर्श मुलगा आहेस ना, तुझा खूप रिस्पेक्ट करते यार आई. तू आयडल आहेस माझा, कळतंय का तुला? तुझं नाव खराब नाही करून देऊ शकत यार मी. आणि इथे मी आदित्य व्हायचे स्वप्न बघतोय, तू का प्रीतम होतोय? हा प्लीज फेकून दे यार ते सगळं. प्रीतम, हा 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 बाबा, एवढा निगरगट्ट असेल असं वाटलं नव्हतं रे. काय झालंय बाबा? ज्या आईने तुला जन्म दिला, तुझ्यावर संस्कार केले, त्या संस्कारांची थोडी तरी जाण ठेवायची होतीस ना. त्या आदित्यकडे बघ, त्यांनी एक चूक केली तर अहिल्या त्याचं तोंड बघत नाहीये. जीव कासावीस होतो त्याचा आईसाठी. आणि तू आता आदित्यला, तुझ्या आईला, किर्लोस्कर बिझनेसला तुझी गरज असताना दारूसारखं व्यसन करतोयस तू. सॉरी बाबा. बाबा प्रीतम यार काय करतोयस तू? बाबा एवढं तुला ओरडताय तरी तुला खरं सांगावं असं वाटत नाहीये? तू तू जरा थांब ना एक मिनिट. बाबा मी चुकलो. परत एकदा खूप मोठी चूक झाली आहे. मोठा गुन्हा केलाय यार मी. दादा ऐक ना, नको सांगूस काय त्यांना. हे बघ, तू एक आदर्श मुलगा आहेस आणि ह्या पुढे राहशील. शट अप या. बाबा काल रात्री प्रीतम नाही, मी दारू पिऊन आलो होतो. काय? त्याने मला वाचवण्यासाठी म्हणून मग सगळ्यांसमोर नाटक केलं दारू पिण्याचं. कारण आई आधीच नाराज होती माझ्यावर. बाबा मी चुकलो. मग जी शिक्षा द्यायची ती मला द्या. मला हवा. हे बघ आदित्य, तू एक चूक केलीस आणि तुला मारून परत दुसरी चूक नाही करणार मी. कारण मारणं हा काही इलाज नाहीये. जसं दारू पिणं हा कुठल्याही दुःखावर इलाज नाहीये. तू एक चूक केलीस, ती कबूल करावीशी वाटली तुला, आणि ती चूक झाकण्यासाठी प्रीतमने सगळे आरोप स्वतःवरती घेतले. माझं एवढंच म्हणणं आहे की इथून पुढे तुमच्या आईला त्रास होईल असं काहीही करू नका. इथून पुढे आईला त्रास होईल असं काही होणार नाही. ही मुलगी कमाल आहे माझ्यासाठी, कमाल. ही इतकी परफेक्ट आहे ना. तुला कळतंय जेव्हापासून ही माझ्या लाईफ मध्ये आले, माझा लाईफ कधी सुरळीत सुरू आहे. हा तिचे असं वाटतच नाही ती आपल्या घरात बाहेरून आली आहे. असं वाटतं आपल्याच घरचं एक पार्ट आहे. इतकं लवकर मिक्सअप झाली आहे यार. काय सांगू मी.
पारू, मी सांगतो, मला ना ह्याच मुलीबरोबर आयुष्य काढायचं. डन. प्रीतम सर, चेष्टा मस्करीमध्ये हे समजा ठीक आहे. नाही नाही, मला तर ना असं वाटतंय की तुम्ही इसरूनच गेलात की तुमचा दिशा मॅडम बरोबर साखरपुडा झाला, आता लगीन होणार आहे. तुम्हाला कसं कळत नाही, पण दिशा मॅडमच्या नावाची अंगठी घालताय ना बोटात. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, हे असले विचार मनात आणू देऊ नका. और तुला कळतंय मी सध्या किती वियर्ड सिच्युएशन मध्ये. म्हणजे ज्या व्यक्तीवर माझं प्रेमच नाहीये तिच्याबरोबर मला लग्न करावं लागणार आहे. जिच्यावर माझं मनापासून प्रेम आहे तर मी सांगूही शकत नाही. म्हणजे वियर्ड सिच्युएशन आहे. तुला नाही कळणार का? ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. देव ना करू आणि तुझ्यावर कधी अशी वेळ. इमॅजिन कर ना की एक अशी व्यक्ती आहे जिला बघताच माझ्या मनात काहीतरी व्हायला लागतं आणि तिच्याशी लग्न न करता मी एका दुसऱ्या व्यक्तीबरोबर लग्न करायचं असं. बराबर बोलताय तुम्ही सर. काय? म्हणजे मला आत्ताच कसं कळणार ना ह्या भावना कशा असतात ते. ठीक आहे,